विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला तसे आदेश दिलेत। सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याच्या समितीला सूचना देण्यात आलेल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर या स्थळाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीच्या विकासाला चालना मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेवर न्यायालयाच्या आदेशाचे जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली आहे। नगर परिषदेने गेल्या 8 वर्षांपासून भाडं थकवलं। थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। एसटीचा लांब आणि मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। आरक्षित प्रवाशांना तिकीट दरात 15% सूट दिली जाणार आहे। ही योजना 1 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। बांधकाम कामगार नोंदणीमध्ये आणि बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचे लाभ मिळवून देत असताना बांधकाम कामगारांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाकडून खासगी दलालांची सखोल चौकशी करण्याचे लेखी निर्देश देण्यात आलेत। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील शेतकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालत घोषणाबाजी केली। तांदूळवाडी गावातील शेतकरी गेल्या 6 दिवसांपासून वाशी तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करतायत आणि उपोषण करता शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्यामुळे महिला आणि मनसे पदाधिकाऱ्यांना दखल न घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला। कोल्हापुरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आणि संचालकांचे फोटो हळद कुंकू आणि टाचणी लावलेल्या अवस्थेत सापडले। करवीर तालुक्यातील वडक शिवाले गावातील स्मशानभूमीत हे फोटो आढळून आले। संस्थेतील अंतर्गत वादातून अघोरी प्रकार केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत सभापती आणि व्यापाऱ्यांमधील वाद विकोपाला पोहोचला। सभापतींनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडला। दरम्यान सभापतींनी हे आरोप फेटाळले असून व्यापारी आर्थिक नुकसान करत असल्याचा आरोप केलाय। दरम्यान या वादाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या करणाऱ्या वडिलांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दारूच्या नशेत पित्यानेच आपल्या 9 वर्षाच्या मुलीचा जीव घेतल्याची घटना धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शिळगाव इथे घडली। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून 2 चोरट्यांनी लुटलं। तर या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि यामुळे विविध चर्चांना उधाण आलं। केईएस इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। परिसरातील नागरिकांना शांतता आणि सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं। माऊलींच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आणि यावेळी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। पंढरीच्या वाटेवर विठू माऊलींच्या भजनासोबतच महाराष्ट्र धर्माचा जागर केला जातोय। शाहीर यशवंत जाधव यांच्या संवादातून संवादवारीमधून लोकसंस्कृतीचं दर्शन घडतंय। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वडापुरी गावात पाटील महाराजांच्या पुढाकाराने महिला वारकऱ्यांच्या मदतीनं हजारो वडापाव तयार केले जातात। पालखी वडापुरी गावात पोहोचताच वारकऱ्यांना वडापाव दिले जातात। शेगाववरून सोलापुरात 550 किलोमीटरचा प्रवास करून संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सिद्धेश्वर नगरीत विसावली। सोलापूर जिल्ह्यातील उळे कासेगाव या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर सोलापुरात संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। धाराशिव परंडा शहरात पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं कालनाथ चौकात आगमन झालं। पालखीचं आगमन होताच परंडावासियांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील काही दिंड्या बावडा गावात पोहोचल्या आणि तेव्हा काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांसोबत स्वयंपाकाचा आनंद लुटला। पोलीस कर्मचारी वारीत दुहेरी सेवा देताना दिसले। सांगलीच्या मिरजेत तंतुवाद्य बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जय हिंद म्युझिकल हाऊसचे सतार मेकर यांची 5वी पिढी पंढरपूर इथे भजनी वीणा पाठवते। बीड जिल्ह्यातील अंध वारकरी गेल्या 6 वर्षांपासून पंढरीची वारी करतात। डोळ्यांनी अंध मात्र श्रद्धेने तेजस्वी असलेले वारकरी संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होतात। पंढरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्याची सेवा मिळावी यासाठी
मुंबईच्या वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टच्या वतीनं गेल्या 32 वर्षांपासून मोफत सेवा दिली जाते. 175 सेवेकरी डॉक्टर वारकऱ्यांच्या सेवेत काम करतात. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीचा पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू आहे. या पालखीचा आज दगड धानोरा इथे मुक्काम असणार आहे. दरम्यान पालखीचं ठिकठिकाणी भाविकांनी जोरदार स्वागत केलं. 5 जुलैला मनसे आणि शिवसेनेचा एकत्रित विजय मेळावा होणार आहे. हिंदीचा GR रद्द केल्यानंतर मनसे आणि शिवसेना उभाटा एकत्र जल्लोष साजरा करणार आहे. कुठेच पुरावे नसतात, नुसतंच करतात ढोंग, अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, अशा शब्दात चित्रवाघ यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. नारायण राणेंबाबतचं भाष्य चुकून केल्याचं वक्तव्य भरत गोगावलेंनी केले. शब्द निघाला, बाकी कोणता उद्देश नसल्याचे ते म्हणाले. सध्या नांदगाव मनमाड मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाला घरघर गळती लागली असून तिन्ही पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आपापल्या पक्षाला रामराम ठोकून आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. मराठी भाषेसंदर्भात तडजोड आणि मराठीची गळचेपी सहन करणार नसल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे. तर मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचं ते करणार असल्याचे ते म्हणाले. त्रिभाषा धोरण आणण्याची गरज नव्हती. त्रिभाषा धोरणावरनं रामदास आठवलेंनी सरकारला घरचा आहेर दिला. उद्या संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार आहे. भाजपचे निवडणूक निरीक्षक किरण रिजिजू यांनी ही माहिती दिली. प्रदेशाध्यक्षपद यासाठी अर्जाचे 10 सीट मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपची संघटनात्मक रचना निवडणुकीच्या माध्यमातून होते याचा आनंद आहे आणि रवींद्र चव्हाणांचा अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. तर उद्या प्रदेशाध्यक्षांची अधिकृत घोषणा होणार असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टोपी घातली आणि या टोपीवर मी मराठी असा मजकूर छापलेला आहे. यावेळी आदित्य ठाकरे आणि बावनकुळेंनी मोकळेपणानं संवाद साधला. अधिवेशनाच्या ओळखपत्रातून अशोक स्तंभ असल्यानं रामदास आठवलेंनी टीका केली आणि याची चौकशी करण्याची मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. भाजप विरोधी बोलेल ते देशद्रोही असं सरकारला वाटतं. हे सरकार कसं निवडून आलं हे त्यांनाही कळलं नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. या सरकारला गुडघ्यावर आणावंच लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. जळगावमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी गौरव केला. दरम्यान विद्यापीठात उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त स्पोर्ट्स सेंटर बनवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. अहमदाबाद विमान दुर्घटनेचे एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक याचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची रामदास आठवलेंनी सांत्वनपर भेट घेतली. पुरवली पश्चिमेकडील गोराई इथल्या कचरा ट्रान्सफर स्टेशनवरील कचरा हटवण्यात आला आणि यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. हिरभाईंदरमध्ये मसाला डोसा विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला मनसेनं चोप दिला. मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्यानं त्यांनी हा चोप दिला. हिरभाईंदरच्या डोंगरावरील कारशेडला ग्रामस्थांनी जोरदार त्याचा निषेध केलेला आहे. 12,000हून अधिक झाडं तोडली जाणार असल्यानं नागरिकांनी रॅली काढून निषेध व्यक्त केला. नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीने स्वतःला गेल्या 3 वर्षांपासून एका खोलीत कोंडून घेतल्याचं समोर आलंय. पनवेलच्या सामाजिक संस्थेच्या मदतीनं त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक ही सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. साताऱ्यातील उरमोडी या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रशासनाने धरणाच्या 4 वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून तब्बल 5 ते 6 दिवसांनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. समस्याग्रस्त शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या यातना संपण्यात रस्ता नसल्यामुळे एका आजारी वृद्धास झोळीतून 10 किलोमीटरचा प्रवास करत दवाखान्यात न्यावं लागलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील कोळंबा आळी परिसरात एक मोठी दुर्घटना टळली. इमारतीच्या सेफ्टी टाकीचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात
महिला लोकांच्या घरापर्यंत पोहोचला आणि त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. वाशिम जिल्ह्यात यावर्षी 26,438 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षित होती, मात्र आतापर्यंत केवळ 7,318 हेक्टर अर्थात सरासरीच्या केवळ 27.68% क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली. आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक मानोरा तालुक्यात 3,544 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील बाबुळगाव ते टाकळगाव 2 किलोमीटरपर्यंतचा रस्ता नुकताच बांधण्यात आला, मात्र या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं. नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील डांबर हाताने उखडलं जात आहे. जळगावच्या भुसावळ बसस्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं खड्डे दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली. दौंड शहरात जीबीएसचे 3 रुग्ण आढळले. 13 वर्षाच्या मुलासह दोघांना जीबीएसचा संसर्ग झालाय. तिघांवरही पुण्यात उपचार सुरू आहेत, मात्र याकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिक संतापले. नवी मुंबई महापालिकेकडनं राज्य सरकारच्या निर्णयाला हरताळ फासण्यात आलाय. उपजिल्हाधिकारी संवर्गातील प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी कामावर रुजू झालेले नाहीयेत. महसूल विभागातील 29 प्रतिनियुक्तीवर असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले होते. नवी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी असल्याचं भासून महापालिकेत राहण्याचा घाट घातल्याची चर्चा. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विनय, काय माहिती याबद्दल? विशाल, नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे एक सोन्याची कोंबडी असल्याचं असं काही राज्य सरकारच्या किंवा अधिकाऱ्यांमध्ये एक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचमुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे महसूल विभागामधले जे अधिकारी आहेत, ज्यांना तात्काळ महसूल विभागामध्ये पुन्हा परत जायचं आहे, अशा अधिकाऱ्यांनी पुन्हा परत न जाण्यासाठी त्यांच्याकडे काही मलाईदार खाते असल्यामुळे त्यांनी आता पुन्हा महापालिका आयुक्तांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा माझ्याकडे काहीतरी निवडणुकीचा अधिभार आहे आणि त्याचबरोबर दुसरं महसूल विभागामध्ये न जाण्यासाठीच आणखीन एक दुसरा की नगरविकास विभागामध्ये देखील प्रेशर टाकून पुन्हा महापालिकेत थांबण्यासाठीच हा प्रयत्न सुरू आहे. एकंदरीत जर प्रकार बघितला गेला तर नवी मुंबई महानगरपालिकेमधून बाहेर न निघण्याचं आणि आपण नवी मुंबईमध्ये महापालिकेमध्ये राहण्यासाठी हा प्रयत्न या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. एका बाजूला महसूल विभाग हा निर्णय घेतो की सगळ्या अधिकाऱ्यांना परत आणण्याचा, दुसऱ्या बाजूला नगरविकास विभागाच्या मंत्र्यांवरती देखील प्रेशर टाकलं जातोय की या अधिकाऱ्यांना पुन्हा परत आणू नये म्हणून. म्हणजेच एकाच महायुतीमधल्या सरकारमध्येच एकाच 2 खात्यामधल्या कशा पद्धतीने रणनीती सुरू आहे. एका खात्याचा निर्णय घेतला जातो आणि दुसरा खातं मात्र त्या ठिकाणी त्याचा निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला जातो. एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिका हवीशी वाटते, कारण त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका जर सोडून गेलो, तिथलं मलाईदार जर सोडून गेलो तर त्याच्यामुळे आता याबाबत आता काय लक्ष घातलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. विनय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.